लक्ष्मण से लड़ रणजीते इंद्रे माथे सूरज सा छत्रपती वीर शिव चमके। नमस्कार मित्रांनो, खरं तर आज 19 फेब्रुवारी आहे आणि 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजीराजांची जयंती म्हणजे जन्मोत्सव. हा तर खरं जन्मोत्सव आहे. त्याबद्दल मी काहीतरी सांगणार तुम्हाला. इतिहास 19 फेब्रुवारी 1630 ते 1680 पर्यंतचा हा कार्यकाळ, स्वराज्य निर्मितीचा कार्यकाळ मी तुम्हाला सांगणार आहे, प्रयत्न करणार आहे सांगण्याचा. तर या स्वराज्य निर्मितीची स्थापना खरं तर सुरुवात ही दख्खन क्षेत्रामध्ये म्हणजे आदिलशाहीच्या गुलामगिरीमध्ये ते सूर्यतेज ते रत्न मा जिजाऊच्या पोटी जन्माला आलं. ते जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर येते. त्या शिवनेरी किल्ल्याच्या नावावरून खरं तर राजांचं नाव पडलं शिवाजी. आणि शिवाजी राजांचं संगोपन मा जिजाऊच्या संस्काराने आणि शहाजीराजांच्या संस्काराने हळूहळू व्हायला लागलं. तेव्हा त्यांना खूप सारे संस्कार देण्यात आले, जसे युद्धनीती, युद्धतंत्र, प्रजातंत्र, राजतंत्र आणि भौगोलिक, तसंच असे अनेक तंत्र त्यांना ते शिकवण्यात आले, ते संस्कार घडवण्यात आले. आणि हळूहळू शिवबा त्या शिवनेरीच्या अंगाखाद्यावर वाढा लागले. निर्भयपणे वावरणे हे पण त्यांना कसं वावरायचं हे हळूहळू शिकायला लागले. आणि तिथून खरं तर राज शहाजी यांना त्या आदिलशाहीच्या गुलामगिरीमध्ये त्यांना कर्नाटक येथे बेळगाव येथे पाठवण्यात आलं. तो काळ होता 1636, म्हणजे तेव्हा राजांचं शिवबांचं वय होतं 6 ते 7 वर्ष. तेव्हा शहाजी राजांनी खरं तर त्यांची वडिलोपार्जित जी जहागिरी आहे ती मा जिजाऊच्या आणि बाल शिवबांच्या हाती सुपूर्द केली आणि ते बेळगावला निघून गेले. आणि ते तेव्हा त्या पुण्यामध्ये खरं तर त्या पुण्यामध्ये ती एक निजाम सरदार, त्यांचे नाव होते मुरार जगदेव, यांनी ती जमीन जाळून टाकली होती, बेचिराग केली होती आणि ती अपवित्र केली होती. तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता आणि ती जमीन ग्वाही केली होती की ही जमीन अपवित्र झालेली आहे. ती अपवित्र झाल्यानंतर तिथे कोणी वावरत नव्हतं. मात्र मा जिजाऊनी तिथे पहिले गेल्यानंतर ते कार्य केलं, ते म्हणजे बाल शिवबांच्या हातून ते नांगर, सोन्याचं नांगर नांगरून ती जमीन पवित्र केली होती. पवित्र केल्यानंतर तेथे कौल दिला होता की ही जमीन पवित्र झाली आहे, तर इथे वसा. हे त्यांना तेथील काही लोकांना शेतीसाठी प्रवृत्त करण्यात आले, प्रेरणा देण्यात आली. आणि त्यासाठी त्यांनी खरं तर बियाणे आणि शेतीची जी साधन सामुग्री आहे ती त्यांना देण्यात आली. आणि अशी ही पुण्याची खरं तर सुरुवात झाली, विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर इसवी सन राजे शहाजी आले आणि इसवी सन 1640चा काळ, त्या काळामध्ये एक राज्यकारभाराची अनुभूती म्हणून शहाजी राजांनी मावळ प्रांत, कर्यात मावळ प्रांत त्यांना सुपूर्द केलं. ते राज्यकारभार कसा चालावा यासाठी त्यांना एक अनुभूती म्हणून एक स्वराज्य निर्मितीची खरं तर ती वाटचालच म्हणावी लागेल, तर एक रंगत तालीम म्हणावी लागेल. तेव्हा खरं तर त्या मावळ प्रांतामध्ये, मावळ प्रांत म्हणजे तो पश्चिमेला मावळायचा, सूर्य पश्चिमेला मावळायचा म्हणून त्या प्रांताचं नाव होतं मावळ. मावळ प्रांतात राहणारे नागरिक, त्या नागरिकांना मग म्हणायचे मावळे. मग तिथून सुरुवात झाली खरं मावळ्यांची. मग हा कार्यकारभार होता 1640चा. त्यानंतर राजांनी मावळ प्रांत त्यांना सुपूर्द करण्यात आलं. तिथे शिवाजी राजांनी 12 मावळ प्रांतामध्ये फिरून तेथील मावळे एकत्र केले, त्यांना प्रेरणा दिली. त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा त्यांना आवडली. त्या प्रेरणेमुळे ते संघटित झाले. त्यामध्ये काही मावळे होते, जसे बाजी पासलकर, कान्होजी जेधे, सूर्याजी काकडे, तानाजी सूर्याजी मालुसरे आणि दादोजी नरसप्रभू, बाजीप्रभू देशपांडे, असे असंख्य मावळे संघटित केले आणि त्या संघटनेला, स्वराज्य निर्मितीला खरं तर सुरुवात झाली. तो काळ होता 1645, इसवी सन 1645 मध्ये. मग मावळ प्रांतातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेले स्वयंभू शिवलिंग, ते रायरेश्वरच्या मंदिरात शिवाजी राजांनी मावळ्यांसोबत तिथे आशीर्वाद घेतला आणि ती स्वराज्य निर्मितीची पहिली शपथ तिथे घेतली. आणि तिथून सुरुवात झाली. खरं तर या राज्यकारभार हा सुरळीत चालावा म्हणून शहाजी राजांनी एक राजमुद्रा त्यांना बहाल केली. ती राजमुद्रेवरती लिहिलेले होते
प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णु विष्णू वंदिते शाहस नो शिव शैष्य मुद्रा भद्राय राजते. म्हणजे की प्रतिपद चंद्रासारखी वाढणारी आणि लोक कल्याणार्थ लोकार्थ ही विराजत होत आहे असं त्या मुद्रेचा अर्थ होतो. आणि तिथून सुरुवात झाली त्या राज मुद्रेचा पहिला वापर हा खर तर 28 जानेवारी इसवी सन 1648 मध्ये रांज गावातील एका पाटलांना शिक्षा ठोठवण्यासाठी त्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला. आणि तिथून त्यानंतर शिवाजी राजांनी खर तर पहिली लढाई जेव्हा एक नवनिर्मित निजाम सरदार त्याच्या नवनिर्मितीवरती त्यांनी आक्रमण केले, त्या निजामशाही सरदाराचे नाव होते फतेह खान. आणि त्या फतेह खानाचा दणदणीत पराभव करून ते विजय मिळवला. ते लढाई झाली होती पुरंदर बेलसर या परिसरात. आणि तिथे खर तर लढाई झाल्यानंतर त्या पहिल्या लढाईमध्ये मात्र एक मावळं ते धारातीर्थी पडले. त्या मावळ्यांचं नाव होतं बाजी पासलकर. ही स्वराज्य निर्मितीचं कार्यकारभार चालू असताना आदिलशाहींना हे कळलं आणि त्या आदिलशाहींनी खर तर 25 जुलै 1648 मध्ये शहाजी राजांना अटक केली. मात्र राजे हतबल झाले नाही, नाराज झाले नाही. त्यांनी मात्र 5 महिन्यामध्ये गनिमी काव्याने शहाजी राजांची तिथून सुटका केली. आणि 1649 मध्ये ती सुटका झाली. आणि तिथून तो सुटका झाल्यानंतर खरं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध करून तिथे ते अफजल खानाचा वध केला. आणि वध केल्यानंतर इसवी सन मार्च 1660 ते जुलै 1660 हा कार्यकाळभर तेव्हा सिद्धी जोहरनी खर तर राज पन्हाळगडावरती होते. आणि त्या पन्हाळगडावरती विळखा घातला होता, तो सिद्धी जोहरनी विळखा घातला होता. त्या विळख्यातून बाहेर पडणे फार कठीण होते. तेव्हा त्यांच्यासोबत होते फक्त काही मावळे. आणि त्या मावळ्यामध्ये एक लढणार दानपट्टा फिरवणारा एक शूरवीर पराक्रमी म्हणजे बाजीप्रभू देशपांडे होते. आणि त्या बाजीप्रभू देशपांडेच्या खर तर शौर्यामुळे त्या घोडखिंडीत ती लढाई लढण्यात आली. आणि त्या घोडखिंडी मध्ये लढता लढता छत्रपती शिवाजी राज जोपर्यंत विशालगडावरती पोहोचत नाहीत तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे अक्षरशः अखंड लढत होते त्या सिद्धीच्या सैन्यासोबत. आणि जसा त्या विशालगडावरती पोहोचल्यानंतर राजांच्या तोफेचा आवाज आला तसं खरं तर बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. आणि त्या घोडखिंडीचं नाव झालं पावनखिंड. आज पण त्या पावनखिंडीच्या मातीमध्ये जर कोणी गेलं तर हर हर महादेव असं ते आवाज खरं तर त्या कानात गुंजतो. आणि त्या मातीचा खरं तर अर्थ म्हणजे तो समजून घेतला पाहिजे, ते विचार आपण घेतले पाहिजे. त्यानंतर खरं तर 6 जून 1674 रोजी राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. राज्याभिषेक सोहळा असताना तिथे त्या राजांना एक पदवी बांधलेली, ती म्हणजे छत्रपती. खरं तर तेव्हापासून राजांना छत्रपती असे संबोधले जाते. हा इसवी सन 1630 ते 1680 चा राज्यकारभार हा राजांचा राज्यकारभार होता. तो तुम्ही सर्वांनी ऐकला, तो तुमच्या कानावरती पडला. ते विचार, ते संस्कार, ते खरं तर आचरणात यायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.